तुळजापूरमध्ये देवीच्या मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलाय। उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे आणि उद्या संध्याकाळपासून देवीच्या मंचकी निद्रेस सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात गेली 8 दिवसापासून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मोठी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। नाताळाच्या सुट्ट्या असतील, लग्न सराई असेल आणि नवीन वर्षाचं स्वागत असेल, यासाठी भाविकांना तुळजापूरमध्ये फार मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। शाळेच्या सहल असतील, लग्न सराई असेल, यामुळे तुळजापूर नगरीमध्ये अक्षरशः भाविकांचा महापूर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ही एकंदरीत हे सगळं मॅनेजमेंट आणि प्रत्येक भक्ताला दर्शन भेटावं यासाठी मंदिर संस्थांकडून मंदिर जे आहे ते 22 तास खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि 1 जानेवारीपर्यंत हे मंदिर जे आहे ते 22 तास दर्शनासाठी भाविकांना खुलं राहणार आहे। त्यामुळे प्रत्येक भाविकाला दर्शन घेता येणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।